हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन डीजी कोकणी ट्युटोरियल चॅनल. तुमच्यासाठी आपण 6वी ते 10वी या स्टँडर्डसाठी व्हिडिओ काढत आहोत किंवा यूट्यूब चॅनल चालू केलेलं असून तुमचा फायदा किंवा तुमचा गोल अचीव होण्यासाठी किंवा तुमचं एज्युकेशन बेटर होण्यासाठी आम्ही हा चॅनलमधून तुम्हाला भरपूर असं नॉलेज देणार आहोत आणि डीपमध्ये कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, जेणेकरून तुमचं एज्युकेशनमध्ये तुमच्या प्रत्येक स्टँडर्डच्या प्रत्येक एक्झामच्या मार्कांमध्ये स्कोअरमध्ये ग्रोथ व्हावी हीच आमची अपेक्षा. आणि याच दृष्टीने आम्ही तुमच्यासाठी एक छान असा यूट्यूब चॅनल चालू केला आहे. तर त्यानुसार तुम्ही या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि जर जुने असेल सबस्क्रिप्शन ऑलरेडी केलेलं असेल तर तुम्ही नक्कीच आमचा उत्साह हौसला वाढवण्यासाठी कमेंट्स, लाईक, शेअर करत जा, जेणेकरून आम्हाला एक प्रोत्साहन भेटेल आणि जेणेकरून नवीन ज्यांच्यापर्यंत इतकं नॉलेज गेलेलं नाही त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊ शकू. ओके मित्रांनो, चला तर आपण 9th स्टँडर्डचा सायन्स 1चा लेसन बघणार आहोत, लॉज ऑफ मोशन. चॅप्टर 1 लॉज ऑफ मोशन. ओके मित्रांनो, तर चला ही कंटेंटचे म्हणजे साधारणतः आपल्याला लॉज ऑफ मोशनमध्ये या गोष्टी शिकायच्या आहे. मोशन म्हणजे काय? ओके, ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. सपोज हा व्यक्ती किंवा मुलगा हा चालतोय, बरोबर ना? म्हणजे काय झालं, त्याने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेला, म्हणजे साहजिकच आहे त्याने स्वतःची जागा बदलली. म्हणजे याचा अर्थ त्याची जी बॉडी ती मोशनमध्ये आलेली. ओके मित्रांनो, ही कार आहे. सपोज कार बघा ट्रॅव्हल करते, म्हणजे याचा अर्थ कार काय आहे? कार इज इन मोशन. ओके, सो दॅट इज द मोशन. ही बिल्डिंग आहे, मला सांगा ही बिल्डिंग मूव्ह करू शकेल का? नो, इट इज नॉट पॉसिबल बिकॉज इट इज इन रेस्ट पोझिशन. इट कांट मूव्ह फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. ओके, ट्री can be moved? No, it is living thing, but it only grow, not move. Okay, सो ही मोशन ही कन्सेप्ट आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. साधारण म्हणजे थोडक्यात काय सांगू शकतो आपण, समवेन इन स्पेस ऑल ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर इन मोशन बिकॉज द अर्थ इट सेल्फ इज इन मोशन. या बिल्डिंग इज इन मोशन, ट्रीज इज इन मोशन. ॲक्च्युली हे रेस्ट पोझिशनला आहे, पण अर्थ रोटेट होते. तर इनडायरेक्टली आपण असं बोलू शकतो, ऑल थिंग्स विच इज प्रेझेंट ऑन द अर्थ विच कॅन बी इन मोशन बिकॉज अर्थ इट सेल्फ रोटेट अँड ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. बट ॲक्च्युली प्रॅक्टिकली मोशनमध्ये आहे का ट्रीज अँड बिल्डिंग? नो. ओके, बघा अर्थ अशा प्रकारे रोटेट होते, म्हणजे याचा अर्थ रोटेट झाल्यानुसार या अर्थवरची प्रत्येक गोष्ट ही मोशनमध्ये इनडायरेक्टली आपण असं बोलू शकतो. ओके मित्रांनो, मोशन इज ए रिलेटिव्ह कन्सेप्ट. जसे देअरफॉर इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, दॅट मीन्स इट इज सेड टू बी इन मोशन. म्हणजे एखादी सराउंडिंगच्या रिलेटेड जर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होत असेल तर त्याला आपण मोशन म्हणतो. सपोज ही अँट आहे, चला ए या ठिकाणी ही अँट होती, ती पुढे जाऊन बी या ठिकाणी गेली, म्हणजे स्वतःची जागा चेंज झाली. दॅट इज द डिस्प्लेसमेंट. काय आहे? डिस्प्लेसमेंट. ए टू बी गेली ना, तर ए ही इनिशियल पोझिशन आहे, बी ही फायनल पोझिशन आहे. तर या अँडचं एपासून बीपर्यंत काय झालेलं आहे? डिस्प्लेसमेंट. परंतु बाळांनो, जर हीच अँड फायनल पोझिशनपासून परत इनिशियल पोझिशनला आली तर याला आपण डिस्प्लेसमेंट नाही म्हणणार, कारण डिस्प्लेसमेंट 0 झालं, त्या अँडची पोझिशन चेंजच झाली नाही. बट डिस्टन्स काही अमाऊंटमध्ये, काही क्वांटिटीमध्ये डिस्टन्स मात्र नक्की कवर झालं. सो पहिली जी कन्सेप्ट आहे ती डिस्प्लेसमेंट बघूया. द स्ट्रेट लाईन ऑर द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. ओके, सो आपण प्रत्येक मॉर्निंगला एक राऊंड मारायला जातो. आता तुम्ही जाता की नाही माहीत नाही, तुम्हाला तुमच्या फिटनेसची काळजी आहे की नाही माहीत नाही, पण साधारणतः आपण एक राऊंड मारतो. पण जिथून स्टार्टिंग ज्या पोझिशनपासून निघतो त्याच पोझिशनला परत एकदा आपण
पोहोचतो. म्हणजे याचा अर्थ याचं डिस्प्लेसमेंट झालेलं का? नो. ए पॉईंटमधून निघाल्यानंतर एच पॉईंटवर आलं म्हणजे डिस्प्लेसमेंट झालेलं नाही. डिस्टन्स कवर झालं परंतु डिस्प्लेसमेंट झालेलं नाही. पण कारचा जर विचार केला तर कार ही पी पॉईंटपासून क्यूपर्यंत गेलेली, याचा अर्थ याचं डिस्प्लेसमेंट झालं. की बाळांनो, तर हाच फरक आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा. परंतु कार काय झालं, परत क्यूपासून पी पोझिशनला आली. जर पीपासून क्यूला गेली तर डिस्प्लेसमेंट झालं, परंतु ती क्यूपासून परत पीपर्यंत आली तर डिस्प्लेसमेंट होत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण इनडायरेक्टली वी कॅन से दॅट लाईक दॅट डिस्प्लेसमेंट इज झिरो इन बोथ केसेस, इन ग्राउंड or circular field and also point P and Q. Okay, what is the speed? So speed is the total distance traveled and the time required to the traveling of that total distance. That is the formula of speed. Suppose speed of a car moving a distance of 200 meters. जी कार आहे ती 200 मीटर जर ट्रॅव्हल करत असेल 5 सेकंडमध्ये, तर आपण डायरेक्टली 200/5 असं लिहून 40 मीटर पर सेकंड असा तिचा स्पीड असेल असं आपण काढू शकतो. आणि जर विचार केला स्पीडचा जो एस आय युनिट आहे ते मीटर पर सेकंड आणि सेंटीमीटर पर सेकंड हे त्याचं CGS युनिट आहे. ओके, तर दोघांमधला फरक लक्षात ठेवा. डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन एनी टाईम इज कॉल्ड व्हॅलोसिटी. म्हणजे इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो जर स्पीड हे डिस्टन्सवर डिपेंड आहे परंतु व्हॅलोसिटी डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. त्यामुळे दोन्ही केसेस वेगवेगळे आहे, दोन्ही केसेस आपण कंबाईन करू शकत नाही. ओके मित्रांनो, ठीक आहे. शीतल स्पीड अलॉंग ए पाथ ए. शीतल्स व्हॅलोसिटी 44.83 मीटर पर मिनिट. सब बघा, पण जर आपण टोटल डिस्टन्स कवर्ड ट्रॅव्हल्ड अँड त्यासाठी टाईम यानुसार जर आपण काढलं तर साधारणतः शीतलचा स्पीड आपल्याला येऊन जातो पाथ एपासून. म्हणजे ॲक्च्युली हा 500 आणि हा 1200, टोटल 1700 डिस्टन्स इकडनं होतं. बट इकडनं डायरेक्ट शीतलच्या हाऊसकडनं आपण डायरेक्ट स्कूलला गेलो तो 1300 मीटर इतकं डिस्टन्स लागतं. त्यानुसार जर मिनिटचा विचार केला तर साधारणतः स्पीड जो आहे तो 44.83 मीटर इतका येतो शीतलची व्हॅलोसिटी जी असेल. आता स्पीड आणि व्हॅलोसिटी का म्हटलं मी, ते स्पीड म्हणण्याऐवजी व्हॅलोसिटी म्हणायला पाहिजे. या ऑफकोर्स का, कारण इथे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे शीतलचं, तिच्या हाऊसपासून ती स्कूलमध्ये गेलेली आहे. जर तिचं ती स्कूलमधून परत हाऊसमध्ये अशी कन्सेप्ट असती तर नक्कीच मात्र आपल्याला त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 मानून व्हॅलोसिटी पण 0 मानली असती, फक्त त्याचा स्पीड असतं. ओके बाळांनो, त्यानुसार वेक्टर्स अँड स्केलर्स. व्हॉट इज वेक्टर्स अँड स्केलर्स? सो वेक्टर्स क्वांटिटी, those quantity which have direction and also magnitude, but some quantity does not have direction. It has or they have magnitude, because magnitude, each and everything have magnitude. Magnitude, what is the number, what is the, जे म्हणतो ना आपण एखादी गोष्ट सांगायची असेल तर कशात तरी मोजली जाते ना, दॅट इज अ मॅग्निट्यूड. सो एव्हरीथिंग हॅज or every quantity or physical quantities have magnitude, but some have direction and some does not have direction. So ज्या क्वांटिटीकडे मॅग्निट्यूड तर आहेच परंतु डायरेक्शन आहे त्या क्वांटिटीजला आपण वेक्टर म्हणतो. आणि ज्या क्वांटिटीकडे मॅग्निट्यूड आहे बट डायरेक्शन नाही त्यांना आपण स्केलर्स म्हणतो. द लेंथ, डिस्टन्स, टाइम, स्पीड, वॉल्यूम, एरिया, व्हॅलोसिटी, ॲक्सेलरेशन, दीज आर द फिजिकल क्वांटिटीज, बट सम हॅव डायरेक्शन बट सम डज नॉट हॅव डायरेक्शन. एक्झाम्पल, लेंथ ऑफ दिस रूम इज 10 meter and 10 is the magnitude and meter is unit. We know that, we knew it already, we've seen in last topic. So what is the scalar quantity? Physical quantities which can be expressed by their magnitude only, like length, time, area, volume, speed. Okay, what is the vector? Physical quantity which are expressed by magnitude as well as direction. जे मी बोललो ती
कन्सेप्ट त्यात दिलेली आहे. ओके, सपोज सचिन नावाचा मुलगा आहे. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन ए मोटरबाईक. ओके, एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन राईड. तर काय होऊ शकतं. सो व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलोसिटी ऑफ द मोटरसायकल if its speed increases or decreases but its direction remains unchanged. म्हणजे त्याचा त्या मोटरसायकलचा स्पीड वाढला किंवा कमी झाला पण डायरेक्शन चेंज झालेली नाही. ओके, म्हणजे याचा तर फक्त तो डिस्टन्स कव्हर करतो आहे. ओके बाळांनो, सपोज एखादा रोड असेल त्याला टर्न असेल तर व्हॅलोसिटी आणि स्पीड सेम राहील का. इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट, what will be the effect on the velocity. If on a turning Sachin changes the direction as well as the speed of the motorcycle, what will be the effect on its velocity. It is clear from the above that velocity depends on the speed as well as direction. That velocity changes by changing. Then what is the effect of speed and direction on velocity. स्पीडचा इफेक्ट काय होतो आणि व्हेलोसिटीच्या डायरेक्शनचा इम्पॅक्ट पण काय होतं ते बघूया. बघा, एक मोटरसायकल आहे. चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. ओके, डायरेक्शन सेम असताना स्पीड चेंज करणं म्हणजे स्पीड कमी होणे किंवा जास्त होणे. चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. डायरेक्शन चेंज झाली पण मात्र स्पीड सेम राहिलं. ओके, थर्ड चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे स्पीड पण चेंज झाला, डायरेक्शन पण चेंज झाले. ओके बाळांनो, या 3 व्हिडिओ तुम्हाला समोर दिसत आहेत. त्यानुसार त्यावरून तुम्हाला अंदाज येतो का तिघांमध्ये एक्झॅक्टली कंडिशन काय. तर नेक्स्ट, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सपोज अमर अकबर अँथनी. तुम्ही हा पिक्चर मूवी बघितला असेल ना, विनोद खन्ना, ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन. अमर अकबर अँथनी हे गाणं प्रसिद्ध फेमस होतं, छान होतं, छान मूवी. ओके, सो तुम्ही बघा, मी खूप वेळेस बघितलेला आहे. सो हे तिघं ट्रॅव्हल करत आहे डिफरंट कारमध्ये डिफरंट व्हेलोसिटीने. ओके, तर काय होऊ शकतं. द डिस्टन्स कवर बाय देम ड्युरिंग डिफरंट टाईम इंटरव्हल्स आर गिव्हन इन द फॉलोइंग. सपोज त्यांनी डिस्टन्स बघा, टाईम इन क्लॉक 5 o'clockला अमरने ज्यावेळेस स्टार्टिंग आहे त्यावेळेस इनिशियल पोझिशनला तर सर्वांचा स्पीड असणार आहे तो 0च. 5:30ला अमरचा 20 होता, अकबरचा 18 होता आणि अँथनीचा 14. 6ला 40, 36, 28. ओके, विच पर्सन कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम. ओके, विच पर्सन, अमर अँड अकबर. लास्टला बघा ना, डिस्टन्स किती कवर केलं. अमरने 120 किलोमीटर 8 o'clockला अँड अकबरने 120, बट अँथनी 84 किलोमीटर डिस्टन्स कवर झालं आहे. त्यामुळे ॲन्सर आहे अमर अँड अकबर. ओके, विच पर्सन कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाईम. साहजिकच काय कसला कोण येणार आहे, अँथनी. इफ an object covers equal distance in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. याचा अर्थ जो इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर केलं कोणी, अमर आणि अकबरने, याचा अर्थ आपण काय सांगू शकतो का दोघांची जी मोशन होती ती कशी होती, युनिफॉर्म मोशन होती, एकसारखी. बट अँथनीची जी मोशन होती ती डिफरंट असल्या कारणाने तो अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे ॲक्च्युली 84च कव्हर केलं ना, पण टाईम तर तितकाच लागला, परंतु डिस्टन्स कमी कव्हर झालं. ओके बाळांनो. ओके, इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स, इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. म्हणजे डिस्टन्स कव्हर अनइक्वल डिस्टन्स कव्हर झालं परंतु टाईम तर सेम होता. याचा अर्थ तो कोणता स्पीड आहे, नॉन युनिफॉर्म स्पीड. ओके, सो व्हॉट इज द ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनची डेफिनेशन काय आहे, देर इज अ चेंज इन व्हेलोसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट if its speed changes, if its direction changes, or both speed and direction changes. Okay, so simple definition काय, the change in velocity with change in time, that is the acceleration. It will be
positive it will be, negative it will be 0. So what is the positive, what is the negative, what is the 0? So rate of change of velocity is called acceleration, change in velocity upon time, that is the formula of acceleration. And ही कार आहे सपोज, बरोबर ना, ही कार, ह्या कारचं ॲक्सिलरेशन काय आहे म्हणजे ॲक्च्युली त्याचा व्हेलॉसिटी तिची चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स द ऑब्जेक्ट सेट टू युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. सपोज त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होते, जेवढी चेंज होते इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम तर ते ॲक्सिलरेशन असेल युनिफॉर्म. आणि जर ते अनइक्वल अमाऊंट्समध्ये चेंज होत असेल इक्वल टाईममध्येच तर त्याला नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणतो. तर ॲक्सिलरेशन 3 टाईपचे असतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो. ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो काय असते, कशाला पॉझिटिव्ह म्हणायचं, कशाला निगेटिव्ह म्हणायचं. सो टाईप्स ऑफ ॲक्सिलरेशन. बघा, व्हॅलॉसिटी जी चेंज होते, सपोज स्पीड चेंज झाला तर साहजिकच आहे स्पीड अँड डायरेक्शन चेंज होते. स्टार्टिंगला तर 0 डिस्टन्स असेल, 0 डिस्टन्स कवर इन 0 टाईम. त्यानंतर डिस्टन्स वाढलं, टाईम कमी झाला. हे जे रेशो आहे टाईमचा आणि डिस्टन्सचा हा डिफरंटच असणार आहे, कारण डिस्टन्स किती कवर झालं किती टाईममध्ये त्यानुसार त्याचा रेशो असतो किंवा त्याचं रिलेशन असतं. त्यामुळे ॲक्च्युली आपण प्रॅक्टिकली जी गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला हे क्लिअर होतं की किती डिस्टन्स आहे, किती डिस्टन्स किती टाईममध्ये कवर झाला. कधी कधी डिस्टन्स जास्त कवर होतं त्यावेळेस टाईम कमी लागतो, आणि कधी कधी टाईम जास्त टाईम लागतो पण डिस्टन्स कमी कवर होतं. म्हणजे ॲक्च्युली तो स्पीडवर डिपेंड असेल, डायरेक्शनवर पण डिपेंड असेल. ओके, त्यानुसार 0 बघा, 0ला 0, पुढे काय आहे 10ला 15, जसं ग्राफ काढतो ना आपण त्या टाईपचा ग्राफ काढतो आहे आपण. मला एक सांगा, जर तुम्ही बघितलं तर या ग्राफवरून काय कळतं, इक्वल डिस्टन्स कव्हर्स इन इक्वल टाईम. तो ग्राफ सडनली इन्क्रीज झाला का नो, सडनली डिक्रीज झाला का नो, एकदम स्ट्रेट गेला आहे, बरोबर ना. स्ट्रेट गेला याचा अर्थ काय झालं, याचा अर्थ ही ॲक्सिलरेशन आहे ते कसं आहे युनिफॉर्म. कसं आहे बाळांनो, युनिफॉर्म. बघा एकसारखं आहे ना, म्हणजे इक्वल डिस्टन्स कवर इन इक्वल टाईम इंटरवल्स, दॅट इज द युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. काय युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. ओके, सो स्लोप ऑफ ग्राफ इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स हे आपण वाय ॲक्सिसवर घेतलं आहे आणि टाईम हा आपण एक्स ॲक्सिसवर घेतला. इफ स्लोप इज कॉन्स्टंट, स्लोप कॉन्स्टंट आहे बरोबर ना. इफ स्लोप इज नॉट कॉन्स्टंट दॅट इज अ नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, स्लोप कॉन्स्टंट असेल तर युनिफॉर्म मोशन, कॉन्स्टंट नसेल तर नॉन युनिफॉर्म मोशन. जसं बघा 0 0 5 8, करेक्ट. पॉईंट कुठे आला, 10 16 15 24 20 32. स्ट्रेट लाईन ग्राफ आहे, याचा अर्थ युनिफॉर्म मोशन. इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. बघा हे ग्राफ आहे वेलोसिटी वर्सेस टाईम. The initial velocity which is shown by small u, okay, A and B are the 2 points. Okay, initial velocity that is u, final velocity that is v. Okay, initial velocity u by d od and final velocity काय आहे oc. Okay, so time t किती आहे oe दिसते तुम्हाला. ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, चेंज इन व्हॅलोसिटी अपॉन टाईम. तर चेंज इन व्हॅलोसिटी म्हणजे काय झालं, इनिशियल व्हॅलोसिटी ही फायनल व्हॅलोसिटीमध्ये कन्वर्ट झाली. याचा अर्थ फायनल व्हॅलोसिटी मायनस इनिशियल व्हॅलोसिटी करावं लागेल आपल्याला. त्यानुसार ओ सी मायनस ओ डी जर केला तर सी डी किती येईल 80. का असं काढलं आपण, सी डी ओ सी बघा, ओ सी ओ डी, ओ सीमधनं ओ डी मायनस केलं तर आपल्याला सी डी भेटेल, करेक्ट. मग सी डी किती असेल 80. कारण हा ॲक्सिलरेशन आहे,
हा टी याला डिवाइड आहे, तो इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल, म्हणजे सी डीचं डिस्टन्स, हे सी डीचं डिस्टन्स किती असेल 80. किती असेल बाळांनो 80. चला फ्रॉम द ग्राफ बी दिसतंय बी बी ई. ओके बाळांनो, बी किती ए बी प्लस ए हे दिसतं. ओके, आणि व्ही किती आहे सी डी प्लस ओ डी. त्यानुसार बघा ए बी आणि यू व्ही यानी सी डी सेम आहे, ए ई आणि ओ डी सेम आहे. ओके बाळांनो, त्यानुसार जर व्हॅल्यू पुट केलं तर सी डी आपण ऑलरेडी 80 काढलेला आहे, ओ डी काय आहे आपल्या समोर आहे यू ए, म्हणजे व्ही इज इक्वल टू ए टी प्लस यू हे इक्वेशन आहे. आणि हे रिअरेंज करून लिहिलं तर काय येतं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. ओके, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. सपोज द नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, ॲक्सेलरेशन ए कवर्स द डिस्टन्स एस इन टाईम टी. हे जे सिम्बॉल आहे ए एस टी यू व्ही यांचा आपल्याला जर चांगल्या प्रकारे माहीत असेल, मिनिंग माहीत असेल, हे जे सिम्बॉल आहे ए एस टी यू व्ही यांचं जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल, मिनिंग माहीत असेल, तर तुम्हाला इक्वेशन समजायला खूप सोपं जातं बाळांनो. सपोज हा ग्राफ पकडला मगासारखा आहे आणि एरिया ऑफ डी ओ ई ए दिसते की बाळांनो, डी ओ ई बी पकडा. हा जो एरिया आहे दॅट इज द डिस्प्लेसमेंट. ओके, the area of DOEA plus area triangle DAB दिसतं बाळांनो. हा रेक्टँगल आणि हा ट्रायंगल या दोघांचे ॲडिशन मिळून तो तयार झालेला आहे. आणि एरिया ऑफ DOEA काय आहे, रेक्टँगलचा एरिया काय असतो लेंथ वर्सेस ब्रीथ किंवा विड्थ, त्यानुसार OE इंटू AE. आणि एरिया ट्रायंगलचा एरिया काय आहे बाळांनो 1/2 AB इंटू D बेस इंटू हाईट, त्यानुसार घेतलं आपण. माहीत आहे ए ई किती आहे यू असतो बरोबर ना, कारण हा यू आहे ना बाळांनो, तर हा पण हे पण डिस्टन्स यू असणार. त्यानुसार ओ ई कुठे बाळांनो टी ए, आणि ओ ई अँड डी ए सेम आहे टी. त्यानुसार जर पुट केलं यस बरोबर तर यू प्लस टी 1/2 टू ए टी इंटू टी असं येतं. आणि जर रिअरेंज केलं तर येतं यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर अँड दॅट इज द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके बाळांनो. ओके, डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट इन टाइम टी फ्रॉम द एरिया ऑफ क्वाड्रँगल डी ओ ई बी. ट्रॅपेजियम आहे हा बाळांनो, डी ओ ई बी हा काय आहे ट्रॅपेजियम. किती डिस्टन्स कवर झालं आहे आपण डिस्टन्सनुसार आपण सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काढलं. सपोज एरिया ऑफ ट्रॅपेजियमचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साईड्स अँड इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड्स. हा काय एरिया ऑफ ट्रॅपेजियमचा फॉर्म्युला. पॅरलल साईड्स तुम्हाला माहिती आहे कोणत्या आहे 1 and 2. डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड्स हे डिस्टन्स आहे. त्यानुसार जर बघितलं ओ डी बाळांनो, ओ डी आणि बी ह्या पॅरलल साईड्स आहे इंटू ओ ई, ह्या दोघांचा डिस्टन्स किती बाळांनो ओ ई ना, बिटवीन डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल साईड्स दॅट इज ओ ई. जर व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला माहिती आहे ओ डी काय असतो यू, बी किती असतो व्ही, ओ ई काय असतो टी. ऑलरेडी लास्ट टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. त्यानुसार त्या जर व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला त्यात ॲक्सेलरेशन माहिती आहे व्ही मायनस यू अपॉन टी. आणि त्यानुसार रिअरेंज केलं टी इकडे गेला ए इकडे गेला तर टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए असं रिलेशन येतं. आणि ते जर त्या ठिकाणी पुट केलं तर ह्या पद्धतीने इक्वेशन येतं. आणि त्यामध्ये चेंजेस केली म्हणजे थोडक्यात याने याला मल्टिप्लाय केलं तर असं येतं खाली 2 इंटू यू ए. पण बाळांनो हे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार येते. त्यानंतर 2a हा इकडे डिवाइड आहे, हा इकडे गेला मल्टिप्लाय झाला म्हणजे व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू ए मायनस बीचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आणि यानुसार हा मायनस यू स्क्वेअर इकडे आला तर फॉर्म्युला होतो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस ए एस.
दॅट इज द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ओके बाळांनो, सोपी की नाही? What is the uniform circular motion? The velocity of an accelerated object changes with time. Change in velocity can be due to a change in direction or magnitude of the velocity, or both. If the direction changes continuously, then the body is said to have an accelerated motion. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एखादं ऑब्जेक्ट मोशनमध्ये नसतं का? नो, यस, इट इज इन मोशन, बट इज अ मोशन इज कॉन्स्टंट मोशन. Equal distance covered in equal time intervals, that is uniform motion. So जर डायरेक्शन चेंज झाली, कंटिन्युअसली चेंज होत राहिले, तर बॉडी ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये असते. ती कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे बाळांनो. बरं, डायरेक्शन कंटिन्यू चेंज होत आहे, याचा अर्थ ही बॉडी ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये काय आहे? ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये. त्यानुसार हा एक सर्कल तयार होतो. सर्कलला काय असते? रेडियस. आणि तो जो मोशनमध्ये असेल तर त्याला लागणार आहे टाईम टी, बरोबर. म्हणजे एखादी वस्तू स्टार्टिंग पोझिशनपासून निघून परत त्याच ठिकाणी परत येते. म्हणून स्पीड, सर्क्युलर ट्रॅकचा स्पीड काय असेल बाळांनो? सर्कम्फरन्स अपॉन टाईम. व्हॉट इज द सर्कम्फरन्स? सर्कम्फरन्स इज द डिस्टन्स ऑफ द सर्कल. अँड सर्कम्फरन्स किती असतो सर्कलचा? 2πr. टाईम तुम्हाला माहिती आहे टीमध्ये. आणि आर कशाला म्हणतो आपण? रेडियस ऑफ द सर्कल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची प्रॉपर डेफिनेशन कसं सांगू शकतो आपण? व्हेन ॲन ऑब्जेक्ट मूव्स विथ ए कॉन्स्टंट स्पीड अलॉंग ए सर्क्युलर पाथ, दॅट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणताही ऑब्जेक्ट असो, कॉन्स्टंट स्पीडने जर सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तो, दॅट मीन्स इक्वल डिस्टन्स कवर इन इक्वल टाईम इंटरवल्स, that is a uniform circular motion. The motion of stone on a sling, example,